नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केला. इथे तुम्ही बघू शकता की आज निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग नंतर मी कालच्या विश्लेषणामध्येच सांगितलेलं होतं की आज एक्सपायरी आहे, त्यामुळे आज किंवा उद्या आपल्याला मार्केटमध्ये एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. मागचे 2 दिवस आपल्याला थोडीशी साईडवेज डाऊनवर्ड मूव्हमेंट बघायला मिळत होती आणि काल आपण बघू शकत होतो की खूप शॉर्ट पोझिशन तयार झालेल्या होत्या. एक तर गॅप अप ओपनिंग नंतर जर वर जायला लागलं तर लगेच शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं, ही शक्यता होती. मात्र जर सेलिंग यायला लागलं तर कंटिन्युएशन प्रोसेसमध्ये मार्केट खाली येऊ शकतं, ही देखील एक शक्यता होती. एक मोठी मूव्हमेंट आपल्याला अपेक्षित होती. 24,950च्या आसपास आपण इथे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. तुम्ही बघू शकता की ज्या वेळेला ओपन झाल्यानंतर आपल्याला इथेच लक्षात येईल की ज्याला ओपन इक्वल टू हाय असं म्हणतात, म्हणजे जिथे ओपन झालं तिथूनच सेलिंग स्टार्ट झालं. बऱ्याच वेळेला आता ही कॅन्डल बघितली तर तुमच्या लक्षात येईल इथे ओपन झालंय, मात्र इथून थोडंसं वर गेलं आणि मग खाली आलं. तर इथे तसं झालं नाही, जिथे ओपन झालं तिथूनच सेलिंग स्टार्ट झालं. ज्या वेळेला अशी सिच्युएशन तयार होते त्याला ओपन इक्वल टू हाय असं म्हटलं जातं आणि ती बेरिश आपल्याला सिच्युएशन असते. तर त्या पद्धतीने आपण इथे बघू शकतो 24,950 ची लेवल आपल्याला इथे ब्रेक झाली आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खालच्या बाजूची लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळालं. आज एक्सपायरी आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात येईलच की वन वे आपल्याला मूव्हमेंट झाली. कुठेही आपल्याला छोटे छोटे असं एक रिट्रेसमेंटची आपल्याला इथे एक शक्यता निर्माण झाली होती, पण लगेचच सेलिंग कंटिन्यू झालं. परत थोडंसं फ्लॅट झालं, परत सेलिंग आलं, परत थोड्या छोट्या छोट्या रिट्रेसमेंट येत होत्या, पण त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला बायरची ताकद दिसत नव्हती. त्यामुळे खूप मोठं सेलिंग आपल्याला आज बघायला मिळालं. आणि हे सर्व होत असतानाच आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 25,000 ही जी लेवल होती 25,000 इथे, तर त्याच्या खाली आपण गेलो आणि त्याच्या खालीच कंटिन्युअस टिकलोय. त्यामुळे 25,000 ची लेवल आता अगदी व्यवस्थित आज आपण असं म्हणू शकतो की ब्रेक झाली. यापूर्वी काय झालं होतं, 25,000 ची लेवल इथे ब्रेक झाली होती, पण त्यानंतर पुन्हा बाउन्स आला होता. तर त्यामुळे आता आज तशा प्रकारची सिच्युएशन आपल्याला दिसली नाही. तर हे झालं आज कशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीमध्ये मूव्हमेंट झाली हे आपण बघितलं. आता येणाऱ्या काळात उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे आता समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. वरच्या बाजूला 24,800 ही इम्पॉर्टंट लेवल आहे, खालच्या बाजूला 24,725 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल, समजा खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला, कारण सध्या आपल्याला डाऊन ट्रेंड दिसतोच आहे. 24,725 ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, तर आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड सेलिंग बघायला मिळू शकतं. खाली जात असताना 24,675, 24,625 आणि 24,575 असे आपल्याला लेवल्स बघायला मिळू शकतात. अगदी 550 किंवा 500 पर्यंत सुद्धा, 24,500 पर्यंत सुद्धा आपल्याला निफ्टी खाली जाऊ शकतं. अर्थात आपल्याला त्यावेळेला थोडीशी प्राइस ऍक्शन बघायची. इथे जसं झालं, खाली आलं, त्यानंतर एक बाउन्स आला, पुन्हा खाली गेलं, तर ह्या पद्धतीनं आपल्याला जशी प्राइस ऍक्शन दिसत जाईल त्यानुसार मग पुढचा निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र काही कारणानं आपल्याला फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं आणि 24,800च्या वर टिकायला लागलं, मग अशा वेळेला काय होऊ शकतं, अशा वेळेला आपल्याला थोडीशी शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते आणि मग अशा वेळेला 24,850,
24,900 आणि 24,950 ही आपल्याला वरच्या बाजूनं 3 टार्गेट निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर ज्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा इंडेक्स आहे बँक निफ्टी. तर त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. जसं निफ्टीमध्ये आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळाली त्याच पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळाली. तर त्यामुळे ते आपल्याला आता लक्षातच आलं असेल की कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. शेवटी मात्र जर तुम्ही बघितलं म्हणजे साधारण दुपारनंतर 11-11:30 नंतर आपल्याला निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये एकदम साईडवेज मूव्हमेंट बघायला मिळाली आहे. आणि तुम्ही खाली बघू शकता 51,150 वर 51,350 अशा 2 इम्पॉर्टंट लेवल आता तयार झाल्यात. इथे सुद्धा सेम परिस्थिती आहे. जर फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि खालच्या दिशेनं जायला लागलं, 51,150 ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं, 51,050, 50,950, 50,850 अशा लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. आता इथे काय होईल, 51,000च्या आसपास थोडंसं आपल्याला 51,000, 51,900 ह्या आसपास थोडासा सपोर्ट घेतला जाऊ शकतो. एखादा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर जर पुन्हा खाली जायला लागलं तर मात्र एक खालच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट होऊ शकते. तर त्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे. फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं, 51,350च्या वर टिकायला लागलं तर थोडं शॉर्ट कव्हरिंग होऊ शकतं आणि वर जात असताना 51,450, 51,550 आणि 51,650 ह्या 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टी हा इंडेक्स आहे तर त्याचा आपल्याला चार्ट लक्षात घ्यायचा आहे. मी तुम्हाला इथे फक्त चार्ट दाखवणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या ॲनालिसिससाठी जसं आपण निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस केलं तसंच फिन निफ्टीचं ॲनालिसिस सुद्धा तुम्ही करू शकता. तर ते तुम्हाला या चार्टवरच्या इम्पॉर्टंट लेवल बघून लक्षात येईल. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा आपला इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, तर त्याचा चार्ट मी तुम्हाला आता इथे दाखवतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तर ते मी तुम्हाला थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करतोय. ओके, तर इथे तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट सुद्धा दिसतोय. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये आपण कधी कधी काय करतो, वरची लेवल समजा 13,050 असेल तर कधी कधी ह्या 2 लेवल मधलं अंतर 25 ठेवतो. म्हणजे ज्या वेळेला व्होलॅटिलिटी कमी असते तेव्हा आपण हे अंतर जे असतं हे 25 पॉईंटचं ठेवतो. मात्र ज्या वेळेला व्होलॅटिलिटी जास्त असते तेव्हा हे अंतर आपण काय करतो, 50 पॉईंटचं ठेवतो. आज आपण काय केलंय, 13,050 नंतर 13,100 ठेवलंय. म्हणजे हे 50 पॉईंटचं ठेवलंय कारण आज व्होलॅटिलिटीमुळे आपल्याला खूप मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली. त्यामुळे नेक्स्ट डेला सुद्धा आपण व्होलॅटिलिटी एक्सपेक्ट करतो आणि त्यामुळे इथे 50-50 पॉईंटचं अंतर ठेवलेलं आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. सेम आपण खालच्या दिशेनं सुद्धा 50-50 पॉईंटचं अंतर ठेवलेलं आहे. तर या पद्धतीनं आपण इम्पॉर्टंट लेवल काढत असतो. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ती 15 मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर जाऊया. स्टॉकचं ॲनालिसिस जे आपण करतो ते डेली टाइम फ्रेमवरनं करत असतो. तर त्यामुळे झूम लेवल ॲडजस्ट करतोय आणि ह्या आठवड्यात आपण जे स्टॉक बघत होतो त्याचं आज आपण पुन्हा एकदा विश्लेषण करूया. सगळ्यात पहिला स्टॉक आहे आपला JSW एनर्जी, जो अतिशय चांगल्या पद्धतीनं रोज आपल्याला खालच्या बाजूनं मूव्हमेंट देतोय. जसं आपण विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला ही मूव्हमेंट बघायला मिळते. साधारण ह्या लेवलच्या आसपासचं टार्गेट आलेलं आहे. फायनल टार्गेट इथे होतं, कदाचित ते पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. साधारण 663, 664 च्या आसपास आपल्याला खाली येऊ शकतो हा स्टॉक. तर त्या पद्धतीनं जसं इथे आपल्याला एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न दिसला होता, डोजी पॅटर्न, त्यानंतर कंटिन्युअस आपल्याला इथे सेलिंग रोजच्या रोज बघायला मिळते. तर त्यामुळे अतिशय चांगला त्याच्यामध्ये टार्गेट आलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघतोय तो आहे क्रॉम्प्टन ग्रीव्ज. क्रॉम्प्टन ग्रीव्जमध्ये सुद्धा आपल्याला टार्गेट आज अचीव झालेलं आहे. म्हणजे इथे आपण काय बघितलं होतं, इथे आपल्याला दिसलं होतं की इथे बेरिश एन्गल्फिंग पॅटर्न तयार झाला आहे. ही जी ग्रीन डेली टाइम फ्रेमची ही ग्रीन कॅन्डल आहे, रेड कॅन्डल
गॅप अप ओपन झाली, खाली जाऊन क्लोज झाली, हा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला हे टार्गेट येणं अपेक्षित होतं. 412 रुपये 413 रुपयाच्या आसपास असणारं हे टार्गेट आज आपल्याला अचीव झालेलं आहे. थोडंसं वाट बघायला लागली, पण त्यानंतर ते टार्गेट अचीव झाले. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण विश्लेषण करत होतो त्याच पद्धतीनं आपल्याला ही मुवमेंट बघायला मिळाली आहे. आता 413च्या खाली जर आपल्याला येणाऱ्या काळात हा स्टॉकमध्ये किंमत टिकली तर आणखीन सेलिंग होऊ शकतं, अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर इथून पुढे तुम्ही ह्या सर्व स्टॉकवर लक्ष ठेवायचं आहे. पुढच्या आठवड्यासाठी आपण नवीन स्टॉक घेणार आहोत. तर आता MGL बघूया. MGL मध्ये सुद्धा आपल्याला जे टार्गेट अपेक्षित होतं ते टार्गेट आता अचीव झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता 1756 रुपयाचं 1756 रुपयाचं टार्गेट आज अचीव झालेलं आहे. काल अगदी थोडक्यात आपल्याला ते हे झालं आणि वर गेलं, पण आज आपण खाली येऊन पुन्हा ते टार्गेट अचीव केलंय. तर त्याच्यामुळे सेलिंग झालं, एक रिट्रेसमेंट आली, परत सेलिंग झालं, परत एक रिट्रेसमेंट आली आणि परत एक सेलिंग झालं. असं स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे जातंय. 1756च्या खाली सुद्धा जर पुढच्या आठवड्यात टिकलं तर येणाऱ्या काळात 1720 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली जाऊ शकतो. स्टॉकचं नाव आहे MGL, महानगर गॅस लिमिटेड. आपण पुढे जाऊया, शेवटचा स्टॉक बघूया. म्हणजे सगळ्या स्टॉकने आपल्याला अतिशय चांगलं टार्गेट दिलेलं आहे. फक्त ICICI बँक ह्या स्टॉकमध्ये काय झालं की थोडी व्हॉलॅटिलिटी राहिली. आपल्याला इथे काय दिसत होतं की एक सेलिंग झालंय, सेलिंग झाल्यानंतर एक बाउन्स आला, त्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होत होतं, मात्र त्यानंतर आणखीन एक बाउन्स आला आणि आता खाली जात आहे. याच्यामध्ये आता M पॅटर्न तयार होईल. येणाऱ्या काळात जर समजा ही लेवल ब्रेक झाली, म्हणजे 1220 रुपयाच्या खाली जर हा स्टॉक टिकायला लागला तर इथे M पॅटर्न तयार होईल. म्हणजे तुम्ही जर हे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे M पॅटर्न तयार होईल. पहिला हाय वर आहे, दुसरा हाय थोडा खाली आहे आणि M पॅटर्नचा जर लो ब्रेक झाला तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि 1185 रुपयाचं हे टार्गेट जे आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे ICICI बँक लिमिटेड. तर हे झालं इंडेक्स सोबत केलेलं स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटला, काही सूचना असतील ते कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.